दलित समाजाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होण्यासाठी अ ब क ड प्रमाणे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास नाट्यगृहात मातंग आरक्षण परिषद झाली। कार्यक्रमाचा प्रारंभ कविता वाचनाने झाला। त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यावेळी भारिपचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि मान्यवरांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार देखील करण्यात आला। सत्यशोधक चळवळीचे अध्यक्ष सचिन बगाडे, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि दिलीप बेंद्रे यांनी परिषदेला मार्गदर्शन केले। मातंग समाजाच्या माध्यमातून स्वतंत्र आरक्षणाच्या संदर्भात जी मागणी केली जात होती या अगोदर 20-25 वर्षापासून, ती मागणी मातंग समाजाला 5% द्या किंवा 8% द्या अशा पद्धतीची मागणी केली जात होती। परंतु दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून 8-9 वर्षापूर्वी कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करून दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून अशी भूमिका ठरवण्यात आली की एका जातीला स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही, तर होऊ काय शकतं, तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण होऊ शकतं। संघटनेने विचार केला नाही। समजा इथे 85 आले असते आतमध्ये किंवा त्याच्यापैकी मी असं म्हणेल 50% आतमध्ये आले, तर आज आपल्याला असणाऱ्या ह्या वर्गीकरणाचा लढा उभा करावा लागला। आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, शाहू महाराजांचे उदाहरण घेतो। मी असं म्हणेन की ह्या माणसाने स्वतंत्र विचार केला आणि स्वतंत्र विचार करून समाजाला काय उपयुक्त आहे याचा त्यांनी आराखडा तयार यशस्वीरित्या पार पडलेली आहे। याचा परिषदेला जिल्ह्यात चांगला भेटलेला आहे प्रतिसाद। जवळजवळ 1000 लोक या परिषदेला आले होते। कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे आणि जो हेतू होता तो आमचा साध्य झालेला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले। या प्रसंगी भगवान चित्ते, अजय पवार, चंद्रभान साळवे, धनंजय जाधव उपस्थित होते। सुनील आहिरे, दिलीप बेंद्रे, दत्तू घोडेस्वार, आनंद निर्भवने, उमेश खरात, नानाजी आहिरे, मिलिंद कांबळे, योगेश बेंद्रे, हिमांशु आहिरे, दिनकर लांडगे, सुभाष शेजवळ, बाळासाहेब शिरसाट, गमाजी घोडे, अशोक साठे, दिलीप बेंद्रे आदींनी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट देवदास पाटील, नाशिक।